नमस्कार. गेल्या 15 दिवसापासून सातारा सांगली विधान परिषदेसाठी अतिशय चुरशीनं प्रचार दोन्ही बाजूने चाललेला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडून भाजपकडे पुरेसं संख्याबळ असताना देखील भाजपचे मतदार काल अज्ञातस्थळी रवाना करण्यात आलेले आहेत. तर दुसऱ्या बाजूला शिवसेना आणि राष्ट्रवादीचे मतदार आजही जागेवरच आहेत. राष्ट्रवादी पक्षानं सर्वाधिकार हे मंत्री मकरंद पाटलांना दिलेले आहेत, परंतु मकरंद पाटलांनी आजही आपली भूमिका कोणतीही स्पष्ट केलेली नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर या मतदारसंघातील लढती संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार दत्ता पवार. पवार, स्वागत आहे तुमचं आपल्या चौथा स्तंभ या युट्यूब चॅनलवर. नक्की गेले 15 दिवस आपण घडामोडी पाहतोय. आपण दोन्ही जिल्ह्यामध्ये या संदर्भात प्रत्यक्ष ग्राउंडवर जाऊन ही चर्चा पाहिली. मतदारांशी या दोन्ही जिल्ह्यामध्ये आपण जेवढं शक्य होईल तेवढ्यांशी संपर्क साधला आणि त्या माध्यमातून आपल्याकडं काही माहिती आलेली आहे. या संदर्भात काय वाटतं? नक्कीच सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाने आता राजकीय घडामोडींनी फार मोठा वेग घेतलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये भाजपकडे विजयाचं मतदान असताना देखील भाजपला आपले मतदार हे सातारा जिल्ह्यातील हे सहलीवर पाठवावे लागलेले आहेत. मात्र महायुतीतील त्यांचे घटक पक्ष जे आहेत, राष्ट्रवादी अजित पवार गट असेल आणि एकनाथ शिंदेची शिवसेना असेल, यांचे सदस्य मात्र अद्यापही त्यांच्या जागेवर आहेत. त्यांचे नेतेच सर्वाधिकाराने त्यांचे निर्णय घेत आहेत. मात्र अशा परिस्थितीमध्ये 131 मतदार जे आहेत राष्ट्रवादीचे सातारा जिल्ह्यातील, त्या 131 मतदारांची राष्ट्रवादीचे मंत्री, मदत पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी एक बैठक आयोजित केली होती 2 दिवसापूर्वी. या बैठकीमध्ये त्यांनी पूर्णपणे मतदारांनी नाराजी व्यक्त केली होती भाजपच्या राजकीय भूमिकेवर. म्हणजे याच्या अनुषंगाने की जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीमध्ये जे रणकंदन झालं, त्या निवडीच्या दरम्यान पालकमंत्री शंभूराज देसाई यांना कसं फरफटलं गेलं, त्याचबरोबर खासदार नितीन काका पाटील असतील, त्यांना कशा पद्धतीने ओढाओढी करण्यात आली, ह्या सगळ्या राजकीय चित्र सदस्यांनी आपल्या मंत्री महोदयांच्या समोर मांडलं. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण भाजपसोबत आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निमित्ताने महायुती पाळून जायचं का? जर महायुती पाळायची तर मग भाजपनी ती महायुती का पाळली जात नाही, भाजपच्या नेत्यांकडून का पाळली जात नाही? म्हणजे तुम्ही बघितलं असेल तर अध्यक्ष उपाध्यक्ष निवडी दरम्यान ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे ABC प्लॅन मांडून पत्रकार परिषदेमध्ये भूमिका मांडत असताना पक्षाची ही एक प्रकारे खिल्ली उडवत होते राष्ट्रवादीची, अजित पवार गटाची व शिवसेनेची. कारण राष्ट्रवादी, अजित पवार गट व शिवसेना, शंभूराज देसाई हे सातारा जिल्ह्यामध्ये निवडणुकीपूर्वी अलायन्स करून एकत्र निवडणूक लढवली होती जिल्हा परिषद. त्यांच्या प्लॅनमध्ये असंच सगळं चित्र होतं की राष्ट्रवादीचे कोणते सदस्य फोडायचे आणि आपला अध्यक्ष उपाध्यक्ष करायचा, त्याचबरोबर विषय समित्यांचे सभापती करताना कोणते सदस्य फोडायचे आणि आपले सभापती बसवायचे. म्हणजे एकंदरीतच पूर्णपणे जिल्हा परिषदेवर कब्जा मिळवण्याच्या दृष्टीनं भाजपने AB प्लॅन तयार केला होता. आता ती खिल्ली उडवलेली जी आहे ती अजूनही इथल्या जिप सदस्य असतील यांच्या मनातून गेलेली नाहीये. आणि म्हणूनच 131 मतदारांनी राष्ट्रवादीच्या मकरंद पाटील मंत्री महोदयांच्या समोर ज्या पद्धतीनं राजकारण झालं ते त्यांच्या समोर खतखत व्यक्त केली. आणि यापुढे आपण मदत करायची तर कोणत्या अनुषंगानं करायची, पुढचं राजकीय चित्र कसं असेल महायुतीतलं, मग त्याच्यामध्ये जिल्हा बँक येते आता परत नंतरच्या काही महिन्यांमध्ये. या सगळ्या घडामोडींचा उहापोह त्या मीटिंगमध्ये झाला. मात्र मीटिंग नंतर पत्रकारांना सामोरं जाताना मकरंद पाटलांनी कोणतीही भूमिका भाजप सोबत जाण्याची मांडलेली नाहीये. त्यांनी फक्त सर्वाधिकार मला दिलेले आहेत आणि सर्व मतदारांनी, आणि यापुढचे निर्णय मीच घेणार आहे. म्हणजे एकंदरीत अजूनही त्यांचा सूर गवसलेला दिसत नाहीये. त्याचबरोबर एकनाथ शिंदेची भेट घेऊन दरे येथे आल्यानंतर रविवारी शंभूराज देसाईंनी आपली भूमिका मांडली होती. तर शंभूराज देसाई देखील हेच म्हणत होते की आम्हाला कोणतंही बोलावणं होत नाही. त्याच्यामुळं या बैठकीमध्ये, भाजपच्या बैठकीमध्ये जिथं प्रदेशाध्यक्ष उपस्थित होते, या बैठकीमध्ये आम्हाला बोलावणं आलं नसल्यामुळे आम्ही कोणत्याही गाडीत आतापर्यंत बसलेलो नाही. त्यामुळे त्यांची एक खतखत ती दिसते की या सगळ्या घडामोडींमध्ये 2 पक्ष जर तटस्थ राहिले तर या निवडणूक प्रक्रियेमधला भाजपचा मोठा पराभव भाजपला पत्करावा लागेल. बरोबर, नक्कीच तुमचं म्हणणं अगदी रास्त आहे. परंतु या निवडणुकीच्या अनुषंगानं एक गोष्ट अशी लक्षात येते की जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीच्या वेळेला राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडं स्पष्ट बहुमताचा आकडा असताना त्यांचा अध्यक्ष उपाध्यक्ष होऊ शकले नाहीत. त्यावेळेला त्यांनी त्यांचे सदस्य टूरवर पाठवले होते. आता या निवडणुकीत उलट झालेलं आहे की भाजपकडं बहुमताच्या जवळ जाण्या इतका आकडा असताना त्यांनी स्वतःचे सदस्य बाहेर पाठवलेले आहेत. बघा, भाजपला एक प्रकारे धास्ती लागलेली आहे. भाजप ज्या पद्धतीनं प्रत्येक पक्षावर अटॅक करते सत्ता मिळवण्यासाठी, तो अटॅक सातारा जिल्ह्यानेही पाहिला, सांगली जिल्ह्यानेही पाहिला.
म्हणजे सांगलीमध्ये सुद्धा वेगळी परिस्थिती नाहीये. जयंत पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष होते, माजी प्रदेशाध्यक्ष. त्यांनी जिल्हा परिषदेमध्ये सत्ता मिळवताना त्यांच्याही बहुमत असताना देखील त्यांच्याही अटॅकिंग करण्याच्या दृष्टिकोनातून भाजपने पूर्ण प्लॅन तयार केला होता. मात्र त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाला सोबत घेऊन तिथं आपली सत्ता स्थापन केली, महापालिकेमध्ये सत्ता स्थापन केली. त्याच्यामुळं सातारा सांगली हा काही वगळला गेलेला नाहीये भाजपच्या अटॅकिंगमधून. त्यामुळे या परिस्थितीमध्ये भाजपची अटॅकिंग पॉवर कमी करणे हा प्रत्येक पक्षापुढचा आता सातारा जिल्ह्यातल्या आणि सांगली जिल्ह्यातला हा अजेंडा राबवला गेला आहे. आणि या अजेंड्यामध्ये पक्षांची भूमिका अशी आहे की प्रत्येक ठिकाणी जर सत्ता मिळवताना भाजप जर अटॅक करणार असेल आणि आपली सत्ता मिळवणार असेल, महायुतीतल्या घटक पक्षांना सोबत घेणार नसेल, तर मग महायुतीतल्या घटक पक्षांनी त्यांच्याबरोबर जाण्याची भूमिका का घ्यावी, अशा पद्धतीची त्यांची आता व्यूहरचना दिसते. त्याच्यामुळं धास्तावलेली भाजप आता सध्या सहलीवर पाठवते आपले मतदार, की जेणेकरून आपल्या मतदारांना यांच्याकडून कोणताही फटका बसू नये. तुम्ही जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडी दरम्यान पाहिलं तर राष्ट्रवादी आणि शिवसेना हे सहलीवर गेले होते, कारण त्यांना त्यावेळेस धास्ती होती. आता तीच धास्ती भाजपला दिसते आणि हे चित्र पूर्णपणे उलटं फिरलं. कशामुळे तर केवळ राष्ट्रवादीचे मदत पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील आणि शंभूराज देसाई यांच्या ताठर भूमिकेमुळे. हे लवचिक आजही झालेले नाही आहेत, कारण त्यांना जो फटका बसला तो मोठ्या स्वरूपाचा फटका होता, की त्या फटक्यातून त्यांनी त्यांची स्वतःची राजकीय भूमिका अजून बदललेली नाहीये. की भाजप सतत जर अटॅक करत असेल तर भाजपला कुठेतरी आता आपल्याला वेळेत सावध करावं लागेल, वेळेत पूर्णपणे महायुतीसोबत आणावं लागेल. या उद्देशाने आता ते दोघंही व्यूहरचना आखताना दिसतात. त्यामुळे त्यांचे मतदार हे आजही इथंच दिसत आहेत. मंत्री मकरंद पाटील आणि पालकमंत्री शंभूराज देसाईंनी यांनी योग्य वेळी भाजपला खिंडीत पकडले असं वाटतंय तुम्हाला? नक्कीच खिंडीत पकडण्याचं कारण तेच आहे. कारण जर तुम्ही मतदारांची संख्या जर पाहिली तर सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकूण जर आपण जिल्हानिहाय पाहिलं तर भाजपकडं सांगलीमध्ये 120 मतदान आहे, तर सातारमध्ये 205 मतदान आहे. एकूण आहे 325 मतदान भाजपकडं. परंतु भाजपला विजयासाठी किमान 450 मतदानाच्या पुढे मतदानाचा आकडा हवा असणार आहे. म्हणजे 150 मतदान हे आजही भाजपला हवंय. मग ते भाजप कोणाकडून मिळवणार, तर महायुतीतील घटक पक्षाकडून मिळवणार. मग महायुतीतील घटक पक्ष काय म्हणतायत, तर राष्ट्रवादी जो अजित पवार गट आहे तो सांगलीमध्ये 74 मतांवर आहे, तर सातारमध्ये 131 मतदान आहे. म्हणजे 205 मतदान राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे आहे. यामध्ये सर्वाधिक आकडा जो दिसतो तो मकरंद पाटलांकडे दिसतो, 131. त्याचबरोबर शिवसेना जी आहे त्याच्यामध्ये 64 मतदान हे सांगलीमध्ये आहे, तर सातारमध्ये 52 मतदान आहे. 116 मतदान हे शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडे आहे. आता राष्ट्रवादी शरद पवार गट जर पाहिला तुम्ही तर सांगलीमध्ये 96 मतदान आहे, म्हणजे ज्याच्यावर जयंत पाटलांचा होल्ट आहे. मात्र सातारमध्ये तुलनेनं शरद पवार गटाकडे 24 मतदान असल्यामुळे 120 मतदान आहे. आता तुम्ही जर 325 भाजपचं, 205 राष्ट्रवादी अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे गट 116 मतदान जर पकडलं तर इथं किंगमेकर ठरतोय राष्ट्रवादी अजित पवार गट. जर भाजपच्या महायुतीसोबत शिवसेनेनी जर सूर गवसला, एकनाथ शिंदेनी जर सूर गवसला वरिष्ठ पातळीवरील चर्चेनुसार, तर 325 + 116 मतदान जरी झालं तरी त्यांना विजयापर्यंत जाणं होते. त्यांना अजित पवार गटाची साथ तितकीच गरजेची आहे. आणि हेच आता अजित पवार गटाचे मकरंद पाटील असतील आणि शिवसेना गटाचे शंभूराज देसाई असतील, त्याचबरोबर सांगलीतले सुहास बाबर असतील आणि त्याचबरोबर अजित पवार गटाचे सांगलीतील संजय काका पाटील असतील, माजी खासदार, या मंडळींनी हाच मॅजिक फिगर ओळखलेली भाजपची. आणि या मॅजिक फिगर भोवती आपलं महत्व बघून, राजकीय महत्व ओळखून त्यांनी ह्या सगळ्या राजकीय घडामोडी ह्या पूर्णपणे आपण म्हणू की उद्ध्वस्त केलेल्या आहेत भाजपच्या. आणि भाजपला आता कुठेतरी गुडघे टेकावे लागणार आहेत. ज्या पद्धतीनं ग्रामविकास मंत्री सातारा सांगलीमध्ये इंटरफेअर करतात ज्या महायुतीतील इतर घटक पक्षांच्या सोबत, त्याच जयकुमार गोरेंनी जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय समीकरणं जुळवली आणि अध्यक्ष जिल्हा परिषदेमध्ये बसवलं सातारच्या. मात्र आता त्याच जयकुमार गोरेंना महायुतीतील या दोन पक्षांना सोबत घेण्यासाठी कुठंतरी आग्रहाची भूमिका घ्यावी लागते. आणि म्हणून असं वाटतं की या निवडणुकीमध्ये मकरंद पाटील असतील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे, त्याचबरोबर संजय काका पाटील असतील सांगलीचे, कारण त्यांना उमेदवारी अपेक्षित होती परंतु ती उमेदवारी त्यांना मिळालेली नाहीये. ती भाजपने उमेदवारी घेतल्यामुळं आज संजय काका पाटील देखील दुखावलेले आहेत. मग अशा राजकीय परिस्थितीमध्ये हे दोन नेते कशा पद्धतीनं महायुतीत जात आहेत आणि महायुतीचा धर्म पाळतात याच्यावरच धैर्यशील कदमांच्या विजयाचं सूत्र निश्चित होणार आहे. आणि त्याच्यामुळं थोडंसं धैर्यशील कदम हे कुठंतरी टेन्शनमध्ये दिसतात. त्यांचं टेन्शन हे त्यांच्या उमेदवारीसाठी जरी असलं, त्यांना स्वतःला आमदार होण्यासाठी जरी असलं तरी त्यांची मोठी नाचक्की होईल, कारण ते भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष आहेत.
त्यांचा एक व्हिडिओ पण आपण बघितलेला की आम्ही 30-30 वर्ष राजकारणात काम केलं. खऱ्या अर्थाने त्यांनी 30 वर्ष राजकारणात कुठं काम केलं, वेगवेगळ्या कोणत्या पक्षात पक्षामध्ये काम केलं हे त्यांचंही त्यांना माहिती आहे, मतदारांनाही माहिती आहे. तरी देखील ते आज त्या राजकीय भूमिकेपुढे अशा पद्धतीनं वक्तव्य करत आहेत की त्यांना आमदार व्हायचे आणि मग ही धास्ती त्यांना कुठेतरी धास्तावलेली दिसत आहेत. ते अशा परिस्थितीमध्ये भाजप कोणती रणनीती आखते? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे ह्या नेत्यांच्या जे उपमुख्यमंत्री आहेत अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये काय ताळमेळ बसतो आणि हा ताळमेळ खाली ग्रासरूट पर्यंत जिल्हा परिषद सदस्य असतील, नगरसेवक असतील यांच्यापर्यंत कसा येतोय याच्यावरच भाजपचं विजयाचं सूत्र आहे. मात्र दुसरीकडे जर पाहिलं तर महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत आपले अभयसिंह जगतापांनी खूप सायलेंट किलर पद्धतीने हे काम करत आहेत. त्यांनी आतापर्यंत महायुतीतील अनेक नगरसेवकांच्या भेटी घेतल्यात, जिप सदस्यांच्या भेटी घेतल्यात. त्याच्यामुळं जर तुम्ही जिल्ह्यात पाहिलं तर फलटणमध्ये सभापती निवडी दरम्यान राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तिथं आमदार असताना देखील भाजपच्या रणजितसिंह निंबाळकरांनी आपलं सभापती बसवताना वेगळ्या पद्धतीनं राजकीय घडामोडी केल्या आणि राष्ट्रवादी संपवली तिथे. म्हणजे अशा पद्धतीनं जर भाजप आक्रमण करत असेल तर आज भाजपला कुठंतरी थोपवणं गरजेचं आहे म्हणण्यापेक्षा कुठंतरी महायुतीचा धर्म पाळण्यासाठी त्या राजकीय भूमिकेत आणणं गरजेचं असल्यामुळं आज रामराजे असतील, तुम्ही बघितलं तर इकडे एकनाथ शिंदे असतील, शंभूराज देसाई असतील, मकरंद पाटील असतील, तिकडे संजय काका पाटील असतील, जयंत पाटील असतील, शशिकांत शिंदे असतील प्रदेशाध्यक्ष, हे कुठेतरी छुप्या पद्धतीनं राजकीय गणित तयार करत असावेत असं मला तर वाटतं. त्याच्यामुळंच अभयसिंह जगताप हे आज सायलेंट किलर पद्धतीनं ते ग्रासरूट पर्यंत जात आहेत, नगरसेवकांपर्यंत जातात. वन मॅन शो जरी दिसत असले तरी याचा इम्पॅक्ट मात्र निवडणुकीच्या निकालानंतर वेगळ्या पद्धतीने पण येऊ शकतो. त्यामुळे भाजपला धोक्याची घंटा आहे, भाजप दास्तावलेली दिसते आता. निश्चितच या निवडणुकीच्या संदर्भानं एक गोष्ट इथं आपल्याला आपल्या प्रेक्षकांना स्पष्ट करावीशी वाटते की ही निवडणूक इतर निवडणुकांप्रमाणे शिक्का मारणे आणि इथपर्यंत मर्यादित नाही, थोडीशी किचकट आणि गुंतागुंतीची अशी ही प्रक्रिया असते. कोटा तुम्हाला ठरवून दिला जातो. साधारणपणे या जी मतदारसंख्या जर आपण पाहिली तर 495 मतदार आहेत. त्याच्यामध्ये पसंती क्रम द्यायचा आहे. त्याच्यामध्ये 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर आणि त्या पद्धतीनं त्याचं काउंटिंग होतं. त्या विजयाच्या मतदानापर्यंत उमेदवाराला नेलं जातं. पहिल्या फेरीतच समजा पसंतीची तेवढे कोट्या पूर्ण झाला तर तो उमेदवार विजयी घोषित केला जातो. अशी थोडीशी किचकट प्रक्रिया असते ती. तर याच्यामध्ये आता 325 मतदान भाजपकडे आहे आणि 116 मतदान हे शिंदे सेनेकडे आहे. बरोबर. याचीही बेरीज ती 458 पर्यंत जात नाही. म्हणजे या निवडणुकीमध्ये अजित पवार गटाचं महत्व खूप वाढलेलं आहे. नक्कीच अजित पवार गटाचं महत्व वाढण्याचं कारण आहे की अजित पवार गटाचे सातारा जिल्ह्यातील मतदार आणि सांगली जिल्ह्यातील मतदार हे एकूण आपल्याला बघितलं तर 205 मतदार आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे. तुम्ही अशा परिस्थितीमध्ये जर पाहिलं तर अजित पवार गट मजबूत आहे. सातारामध्ये देखील मजबूत होता तरी देखील अध्यक्ष निवडीमध्ये त्यांना बाजूला ठेवण्यात आलं, बाजूला सरण्यात आलं. त्याच्यामुळं ही निवडणूक ही वेगळ्या टप्प्यावर जाणार आहे. याच्यात आपण जर पाहिलं तर शरद पवार गटाकडे सांगलीतील 96 मत आहेत तर साताऱ्यातून 24 असे एकूण 120 मतदान आहे. तर काँग्रेसकडे सांगलीतून 68 तर साताऱ्यातून 6 असे एकूण 74 मतदान आहे. शिवसेना उभाटाकडे सांगलीत 1 मतदार आहे तर सातारा जिल्ह्यातील स्थानिक आघाड्या व अपक्ष मिळून 54 मतदार आहेत. त्यामुळे महायुतीमधील धैर्यशील कदम जे आहेत त्यांची बाजू भक्कम जरी असली तरी शिवसेना राष्ट्रवादीचे सदस्य मतदानावेळी काय भूमिका घेतात, त्यांचे नेते काय भूमिका घेतात, कदाचित नेत्यांनी जी घेतलेली भूमिका आहे ती सदस्य किंवा मतदार किती ऍग्री करतात, किती त्याच्यावर विचार करून मतदान करतात यावर देखील धैर्यशील कदमांच्या विजयाचं सूत्र अवलंबून आहे. आणि हे सुज्ञ मतदार आहेत, जनतेतून निवडून गेलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या जे काही स्वाभिमानाला ठेच पोचलेली आहे सभागृहामध्ये जिल्हा परिषदेच्या ती असेल, अदरवाईज फलटण मधल्या सभापती निवडी दरम्यानचा जो काही रणकंदन असेल धैर्यशील रणजितसिंह निंबाळकरांकडून झालेलं, मग ती पळवापळवी करून राष्ट्रवादीचेच पंचायत समिती सदस्य घेऊन त्यांनी सभापती भाजपचा केला. म्हणजे अशा सगळ्या राजकीय घडामोडींचा सदस्यांवर विपरीत परिणाम झालेला दिसतो. आणि याच्यामुळं नेत्यांनी जरी आदेश दिला तरी सदस्यांचा स्वाभिमान हा किती त्यांच्या पद्धतीने ते स्वाभिमान जागा ठेवतात आणि मतदान करतात यावर धैर्यशील कदमांचा विजय माझ्या माहितीने निश्चित अवलंबून असेल. आणि हे आपल्याला आत्ताच सांगू शकणार नाही की 22 जूनच्या तारखेपर्यंत आपण विजय कोणाचा होईल हे सांगू शकणार नाही. भाजपने एकीकडे मोठ्या राजकीय घडामोडी सुरू केल्या जरी असल्या तरी मतदार हे सर्वसामान्य नाही आहेत,
मतदार हे जनतेतून निवडून गेलेले असल्यामुळं जनतेतून निवडून गेलेल्या मतदारांना एक स्वाभिमान असतो, त्यांना त्यांचं एक राजकीय भवितव्य पुढचं असतं. जर त्यांच्या राजकीय भवितव्यावरच भाजप जर आघात करत असेल, त्यांना विकास निधी देण्यामध्ये जर भाजपकडून दुजाभाव होत असेल, तर ते आत्ता कुठेतरी योग्य वेळ साधतील असं मला वाटतं. नक्की. आता हे झालं सातारा जिल्ह्यातील चित्र, की सातारा जिल्ह्यामध्ये भाजप विरोधात फार मोठी नाराजी आहे. सांगली जिल्ह्यामध्ये काय चित्र असेल भाजप विरोधातलं? कसं आहे बघा, सांगली जिल्ह्यामध्ये भाजपकडे साधारणपणे 120 मतदान आहे सांगली जिल्ह्यामध्ये भाजपकडे, तर 205 मतदान सातारमध्ये, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे सांगलीमध्ये 131 मतदान आहे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे सांगलीमध्ये साधारणपणे 96 मतदान आहे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे 74 मतदान आहे. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर राष्ट्रवादी अजित पवार गट तिथेही 74 मतदान घेऊन स्ट्रॉंग आहे, त्याहीपेक्षा राष्ट्रवादी शरद पवार गट 96 मतदान घेऊन स्ट्रॉंग आहे. त्याच्यामुळं जयंत पाटलांचा सांगली जिल्ह्यावरचा जो होल्ड प्रभाव कमी करण्याचा जो भाजपचा प्रयत्न आहे, गेल्या आपण 10 वर्षांपासून बघतो की जयंत पाटलांना एकेरी पद्धतीनं टार्गेट केलं जातं. गोपीचंद पडळकर असतील, अदरवाईज सदाभाऊ खोत असतील, की ज्यांना भाजप सातत्यानं ताकद देतं आणि या ताकदीच्या जोरावर ते एकेरी पद्धतीनं त्यांच्यावर आक्रमकपणे टीका करतात आणि त्यांचं राजकीय अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यामुळं जयंत पाटलांना देखील आता ही अस्तित्वाची लढाई आहे. जर जयंत पाटील, संजय काका पाटील, सुहास बाबर आमदार असतील, हे जर मंडळी एकत्र आली तर कदाचित सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा महाविकास आघाडीला अपेक्षित मतदान घेण्यामध्ये कोणीही अडथळा निर्माण करू शकणार नाही. आता तिथं चंद्रकांत दादा पाटील हे मंत्री आहेत, उच्च तंत्र शिक्षण मंत्री, ते तिथं प्रभाव ठेवून आहेत, मात्र त्यांच्या प्रभावापेक्षा जयंत पाटलांना स्वतःच्या अस्तित्वाची लढाई आहे. जयंत पाटलांना कुठंतरी आपलं राजकीय अस्तित्व अधोरेखित करण्याची संधी आहे ही, की जे त्या संधीचा ते फायदा नक्की उठवतील आणि अभयसिंह जगतापांच्या पाठीमागं ताकद छुप्या पद्धतीने निर्माण करतील आणि ते त्या पद्धतीने तिथं कामाला लागलेले दिसत आहेत. मात्र हे आता मतदानातूनच आपल्याला दिसून येईल की जयंत पाटलांचं काम किती ग्रासरूट पर्यंत गेलं, किती त्यांनी प्रभावीपणे पक्षाकडे मतदान खेचून आणलं. तर इकडे त्याच पद्धतीने शशिकांत शिंदे प्रदेशाध्यक्ष आहेत, ते किती प्रभावीपणे मतदान सातारा जिल्ह्यातून आणतात. आता बघितलं तर तुम्ही सातारा जिल्ह्यामध्ये शरद पवार गटाची एक चूक झालेली आहे की निवडणुकीमध्ये ते राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर लढलेले, त्याच्यामुळं घड्याळाच्या हा ताब्यात ते मतदान आहे. इथलं प्रभाव जरी शशिकांत शिंदेचा काही मतदारांवर जरी असला तरी निर्णय मात्र हे सगळे मकरंद पाटील घेणार आहेत. आणि मग मकरंद पाटलांना ते निर्णय घेताना भाग पाडतील का, की आमचं मतदान किमान आम्हाला महाविकास आघाडीकडे द्या. म्हणजे कोरेगाव पंचायत समितीच्या सभापती असतील, कोरेगावमधील काही जिप सदस्य निवडून आलेले असतील, या मतदारांची भिस्त शशिकांत शिंदेंनी महाविकास आघाडीकडे आणली तर त्याला मकरंद पाटील कशी साथ देत आहेत किंवा ते मतदान कशा पद्धतीने खेचून आणतात शशिकांत शिंदे, यावर देखील अभय जगतापांचा मतदानाचा आकडा वाढू शकतो. बरोबर. आता आपली जशी चर्चा झालेली की अजित पवार गटाचं जे मतदान आहे 205, हे नक्कीच गेम चेंजर ठरणार आहे या निवडणुकीमध्ये. परंतु त्या व्यतिरिक्त एक असा दुसरा पॅटर्न राबवू शकतात का भाजप, की 325 त्यांचं स्वतःचं, 116 शिंदे गटाचं आणि जे सातारा जिल्ह्यामध्ये 54 मतदान जे आहे हे वेगवेगळ्या स्थानिक आघाड्यांचं आहे. म्हणजे याच्यामध्ये जे 30-35 मतदानचे कमी पडते ते तर स्थानिक आघाड्यांना ती गळाला लावू शकतात का, किंवा या तिघांची मोठ बांधून असा काही प्लॅन भाजपकडे असेल? भाजपकडे जसं जयकुमार गोरे अध्यक्ष निवडीच्या वेळेस ABC प्लॅन तयार करत होते, तसा ABC प्लॅन तयार असणार आहे. मात्र तुम्ही एक लक्षात घ्या की स्थानिक आघाड्यांकडे सातारा जिल्ह्यामध्ये 54 मतदान आहे, सांगलीमध्ये काही मतदान नाही, 0 मतदान आहे. हे 54 मतदान आणि 116 मतदान शिवसेना शिंदे गटाचं जरी एकत्र केलं तर शिवसेना शिंदे गटाच्या मतदानावर त्यांचा पकड राहील. एकनाथ शिंदेंना आदेश दिल्यानंतर ते आदेशाप्रमाणे काम करतील. मात्र अशा परिस्थितीमध्ये मेढा नगरपंचायतीचं मतदान बघा तुम्ही, काल परवा मतदार तिथले 5 का 6 नगरसेवक आहेत हे सहलीवर गेले, अज्ञातस्थळी गेले, ते शिवसेनेच्याही कॉन्टॅक्टमध्ये नाहीत. म्हणजे आपण त्या मतदानामध्ये 116 मधून परत ही मतं मायनस होणार. प्लस दुसरी गोष्ट, जे 54 आघाड्या आहेत त्या आघाड्या कुठल्या आहेत, जे मकरंद पाटील ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात, वाई, खंडाळा, महाबळेश्वर, तर महाबळेश्वर आणि पाचगणी नगर परिषदेमध्ये या आघाड्या काम करतात आणि या आघाड्यांचं हे मतदान आहे. त्यामुळे कराडमध्ये काही आघाड्या आहेत, तिथं बाळासाहेब पाटलांचं प्रभाव आहे. त्याच्यामुळं या 54 मतदानावर जरी भिस्त दिली तर घोडेबाजार मोठ्या प्रमाणात होणार आणि जेव्हा घोडेबाजार भाजप करणार तेवढ्याच प्रमाणामध्ये महाविकास आघाडी देखील करणार. जर विजयाची मॅजिक फिगर भाजपला गाठायची, तशीच यांची देखील राजकीय सूत्र जुळून जर विजयाची मॅजिक फिगर गाठण्याचं शक्य होत असेल महाविकास आघाडीला, तर महाविकास आघाडी देखील या 54 मतदारांना घोडेबाजार मोठ्या प्रमाणात दाखवणार आहे. आणि घोडेबाजार अशा पद्धतीने असतं की दोन्ही पक्षांकडून मतदार हे पैसे घेतात, मात्र
स्वाभिमान जागा ठेवून मतदान करतात. हे आपण गेल्या 2016च्या निवडणुकीमध्ये पाहिलेले. म्हणजे राष्ट्रवादी एकत्र असताना राष्ट्रवादीचे शेखर गोरेंकडे विजयाचं अपेक्षित मतदान असताना देखील 100पेक्षा जास्त मतदान असताना देखील शेखर गोरेंचा पराभव झाला होता. म्हणजे अपेक्षितरित्या नव्हता, तो अनपेक्षितरित्या पराभव होता. तशी सुद्धा परिस्थिती आता ओढवू शकते आणि मतदार हे जरी आघाड्यांना घोडेबाजाराच्या माध्यमातून फोडण्याचा प्रयत्न जरी केला तरी अपेक्षित मतदान मिळेल का नाही हे निश्चित सांगू शकत नाही. अच्छा, म्हणजे एकूणच आता आजपर्यंतचं चित्र पाहिलं तर मकरंद पाटलांची भूमिका आजही गुलदस्त्यात आहेत. दुसरीकडे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी कालच एक बाईट दिला माध्यमांना की मॅजिक फिगर पर्यंत कसं पोहोचायचं ही ज्याचं त्यानं तयारी करावी, असा त्यांचा बाईट आहे. म्हणजे त्यांची भूमिका भाजप विरोधीत दिसते. अशा सगळ्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पातळीवरून काय या संदर्भात बघा, तुम्ही पाहिलं तर शंभूराज देसाई अनेक वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत, मंत्रिपदावर सक्रिय आहेत. त्याचप्रमाणे मकरंद पाटील देखील राजकारणामध्ये सक्रिय आहेत. आता इथं जर आपण तह म्हटलो तर हे दोन्ही नेते तह करण्यामध्ये वाकबगार आहेत. आता तह करायचा तर तो राजकीयच तह असतो. तो राजकीय तह कशा पद्धतीने असला पाहिजे. मग येणारी नव्या वर्षामध्ये येणारी जिल्हा बँक निवडणूक असेल, या जिल्हा बँकेमध्ये सुद्धा भाजपला आपला झेंडा रोवायचा आहे. मग त्या झेंड्याला रोखण्याचं काम हे मकरंद पाटलांना, शंभूराज देसाईंना करायचे किंवा अदरवाईज त्यांना एकत्र पद्धतीनं त्या बँकेत जायचे. त्याच्यामुळे काही राजकीय तह इथं होतील, परंतु तह होत असताना या दोन्ही नेत्यांचा जो स्वाभिमान दुखावलेला आहे त्या स्वाभिमानावर देखील चर्चा होणार. आणि या स्वाभिमानावरची चर्चा ही कोणत्या वळणावर जाते राजकीय चर्चा, मग ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या समोर होऊ द्यात, अदरवाईज एकनाथ शिंदे, सुनेत्र पवार हे तिन्ही नेते एकत्र बसल्यानंतर होऊ द्यात. कारण या स्वाभिमानाला देखील कुठंतरी ठेच पोचलेली आहे. आणि बाळासाहेब देसाईंचं राजकारण असेल, त्याचबरोबर लक्ष्मण तात्यांचं राजकारण असेल, या राजकारणाच्या मुशीमधून हे पुढच्या पिढीचं राजकारण पुढे आलेले मकरंद पाटील असतील, नितीन काका असतील किंवा शंभूराज देसाई असतील. त्यामुळे त्यांना ज्या पद्धतीने ठेच दिली गेलेली भाजपकडून, त्यामुळे ते स्वाभिमानाच्या राजकीय चर्चेवर माझ्या माहितीनुसार ते जास्त आग्रही किंवा ॲग्री होतील भाजपसोबत जाण्यास, असं मला वाटत नाहीये. आणि जर झालं ॲग्री तर भाजपला विजय सुकर होऊन जाईल. निश्चितच आता या निवडणुकीमध्ये एकूण 3 उमेदवार आहेत. तर 2 जे उमेदवार आहेत, महाविकास आघाडीचे अभयसिंह जगताप आणि भाजपचे किंवा महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम, या दोघातच ही खरी चुरस होणार आहे. तर या अनुषंगानं आजपर्यंतचा जर आपण त्यांचा प्रचार पाहिला तर तो कशा पद्धतीने चाललेला आहे आणि कुणी कुठं किती लीड घेतलेलं आहे. बघा, या निवडणुकीमध्ये 3 उमेदवार आहेत. एक धुमाळ म्हणून उमेदवार आहेत, त्यांचा प्रभाव जरी कमी असला तरी खरी लढत होणारे 2 महायुती महाविकास आघाडीमध्ये. आता अभय जगतापांची महत्वाकांक्षा राजकीय खूप प्रचंड मोठी आहे. म्हणजे त्यांना संघर्षच करावा लागतोय. म्हणजे त्यांनी जिल्हा परिषद निवडणूक कातर खटाव लढवली, तिथं देखील ते मानमधून येऊन कातर खटाव निवडणूक लढवली, तरी देखील त्यांनी विजयापर्यंत जाण्याचा नक्कीच प्रयत्न केला. नौखा मतदारसंघ होता, लोकांमध्ये संपर्क जरी नसला तरी पक्षांनी दिलेली जबाबदारी त्यांनी पार पाडली. त्याच्यामुळं अभय जगतापांकडे एक राजकीय महत्वाकांक्षा जी आहे ती महत्वाकांक्षा मला धैर्यशील कदमांमध्ये दिसते. मात्र धैर्यशील कदम हे ग्रासरूट पर्यंत गेलेले दिसत नाहीयेत. ज्या पद्धतीनं अभय जगताप नगरसेवकांना 1 to 1 भेटतायत, डायलॉग करतायत, त्यांच्याशी फोनवरून संपर्क साधतायत, त्यांच्या अडचणी समजून घेतायत, त्यांना काही प्रॉब्लेम्स, काही इतर त्यांच्या राजकीय अडचणी असतील त्यांच्यावर चर्चा करतायत, अशा पद्धतीनं त्यांची व्यूहरचना चाललेली आहे. आणि प्रत्येक मतदारापर्यंत अभय जगताप पोहोचलेले तितकेसे धैर्यशील कदम पोहोचलेले दिसत नाही. धैर्यशील कदमांमध्ये आता एक वेगळी हवा निर्माण झालेली आहे की ते आमदार झालेलेच आहेत. अशा पद्धतीनं त्यांचा जो काय आविर्भाव आहे त्या आविर्भावामध्ये ते आज ग्रासरूटवरल्या मतदारांपर्यंत तितकेसे पोहोचलेले दिसत नाहीत. म्हणजे अगदी मेढा नगरपंचायत असेल किंवा तुमची दहिवडी नगरपंचायत असेल किंवा अदरवाईज खंडाळा नगरपंचायत असेल, या छोट्या छोट्या नगरपंचायती ज्या आहेत त्या मतदारांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे भाजपनं. परंतु त्यांनी पूर्ण भिस्त आपली ही नेत्यांवर ठेवलेली दिसते. मात्र अभय जगताप तसे नाही आहेत. अभय जगतापांनी सुरुवातीपासूनच आपला प्रचार 1 man शो सुरू केलेला आहे आणि एकला चलो जरी असलं तरी त्यांनी त्यांची स्वतःची निवडणूक स्वतःच्या हातात घेतलेली आहे. म्हणजे पक्षाच्या नेत्यांवर त्यांनी जरी भिस्त ठेवली असली तरी स्वतःची एक व्यूहरचना ठेवलेली आहे आणि त्यांची व्यूहरचना त्यांच्या पद्धतीने ते चालू ठेवतात. म्हणजे कदाचित अभय जगतापांना महत्वाकांक्षा असल्यामुळं, दोघांनाही महत्वाकांक्षा जरी असली तरी अभय जगतापांची महत्वाकांक्षा ही दृढ दिसते आणि कुठंतरी ते ग्रासरूटपर्यंत पोहोचलेले दिसतात. त्यांनी पक्षाने दिलेल्या संधीचं कुठंतरी ते सोनं करताना दिसतात. पराभूत जरी झाले तरी ते ग्रासरूटपर्यंत पोहोचलेले आहेत आणि त्याच्यामुळं राष्ट्रवादी शरद पवार गटाला कुठंतरी अभय जगतापांच्या माध्यमातून एक बळकटी पण मिळू शकते भविष्यातल्या राजकारणामध्ये.
निश्चितच सुरुवातीला भाजपसाठी किंवा महायुतीसाठी ही एकतर्फी वाढणारी निवडणूक नंतरच्या टप्प्यात अतिशय रंगतदार अवस्थेत येऊन पोहोचलेली आहे आणि त्याला कारण आहे स्वाभिमान दुखावलेले दोन पक्ष, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट, या दोन पक्षांच्या रणनीतीमुळं आजही कुणीही काही सांगू शकत नाही. आणि त्यामुळंच मला असं वाटतंय की धैर्यशील कदम आजही डेंजर झोनमध्ये आहेत. येत्या 2 दिवसामध्ये वरिष्ठ पातळीवर जर काही तशा घडामोडी झाल्या, एकमेकांना शब्द देण्याचं, आश्वासनं देण्याचं प्रयत्न झाले तरच यांची मनं वळवली जातील. अन्यथा आजही अभय जगताप हे निश्चितपणे धैर्यशील कदमांना मात देऊन जायंट किलर ठरू शकतात. इथपर्यंत आज ही परिस्थिती आलेली आहे. नक्कीच. तुम्हाला याबाबत नक्की काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. धन्यवाद. धन्यवाद.